नमस्कार मित्र. तर श्रावण मास सुरू होणार आहे आणि उपवास चालू होणार आहे. त्या उपवासाच्या अगोदर आज एक मच्छी आणलेली आहे, ती म्हणजे शिंगाला आणलेला आहे आणि माकड्या आणि त्याच्याबरोबर सोनकी मांदेल. तर आपण आज ह्या सर्व मच्छीचा आपण एक बेत करतोय आणि श्रावण मास सुरू होणार आहे आणि त्याच्याबद्दल आपली काय चर्चा होणार आहे त्याच्यावरती आईच्या बरोबर, तर ते आपण त्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि आता आपण त्या रेसिपीकडे वळूया. धन्यवाद. आज आपण एक नवीन रेसिपी करतोय. त्या रेसिपीचं नाव आहे हे शिंगाल्याचा मावरा आहे, तो घेतलेला आहे. आणि त्याच प्रमाणे आपण करतोय मांदेली, त्याला सोनकी मांदेली म्हणतात. त्या सोनकी मांदेलीचं आपण काय करतोय, सुक्क कालवण करतोय आणि ह्याचंही कालवण करतोय आपण शिंगाल्याचा. आणि अजून एक आपण रेसिपी करणार आहोत, त्या म्हणजे माकल्या. जरा माकल्या दाखव. माकल्या आज मला वाटते गटारी अमावस्या, म्हणजे जी अमावस्या आहे श्रावण चालू होणार आहे. त्या श्रावण चालू होण्याच्या अगोदर आपण मच्छी खाऊन घेतोय, कारण त्याच्यानंतर श्रावणात मच्छी ही बंद होते. पावसाळ्यातच बंद होते, पण श्रावणात ही बंद होते. म्हणून आपण हे आता मच्छीचं बेत आखलेलं आहे आणि मच्छी खातोय. आता मच्छी भेटते म्हणून. तर सुरू करूया आपण. तेल घेतलेलं आहे आपण, 2 पळ्या तेल घेतोय आपण. कुठलं चालू करतोय मम्मी? शिंगाल्याचा कालवण चालू करतोय. तर सुरुवात तर झालेली आहे. तेल घेतलेलं आहे आपण. अर्धा चमचा हिंग आपण घेतोय. लसूण घेतलेलं आपण. तेल जरा गरम झाले. हा शिंगाल्यामध्ये आपण 2 चमचे मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घेतोय आपण. गरम मसाला टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये आपण वापरत आहोत आपले घरगुती आगरी मसाले. शिंगाला मच्छी घेतलेली आहे, शिंगाळा घेतलेला आहे. आता आपण वाफेवर ठेवतोय आपण त्याच्यामध्ये. शिंगाळा मच्छी ही समुद्राच्या अशी खोलवर मिळत नाही, पण ती जवळपास असे मिळत असते. शिंगाळा घ्या. आता मासेमारी बंद असल्यामुळे हे मच्छी आपल्याला जास्तीत जास्त मिळते. शिंगाळा ही माकड्या ज्या आपण आणलेल्या आहेत त्या माकड्या सुद्धा ह्या वेळेला मिळतात. आणि ही मांदेली ह्या समुद्राच्या किनारी असलेली मच्छी आहे. आपण त्याच्यामध्ये आता वाटण टाकतोय. आपण. श्रावण महिन्याच्या अगोदर आपण ही मच्छी करतोय. श्रावण महिन्यामध्ये आपण मच्छी का खाऊ नये याचं शास्त्रीय कारण सुद्धा आहे. त्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये काही कारणं आहेत की आपण मच्छी का खात नाही आहेत, ते आपण मम्मीलाही विचारू आपण त्याच्याबद्दल. श्रावण महिन्यात मासेमारी का बंद होते, मच्छी का खाऊ नये,
ह्याची बरीचशी कारणं आहेत, त्याच्यामुळे आपण ती मच्छी खात नाही त्यावेळेला. आता आपण शिंगाड्याचं कालवण त्याच्यावर वाफेवरती ठेवत आहोत. थोडा कोकम घ्यायचा आपलं. आमच्या आगरी गीतकारांनी काही गाणी सुद्धा लिहिलेली आहेत त्याच्यावरती. शिंगाला नवरा झैलाय गो, कोलबी नवरी झैली गो बाय, या प्रकारचं गाणंही आलेलं आहे. म्हणजे मच्छीच्या जे मच्छी आहे त्याच्यावरती ही गाणी लिहिण्यात आलेली आहेत. म्हणजे मच्छीवर प्रेम करणारा आगरी ते त्यांच्या गाण्यातून सुद्धा, ते त्यांच्या लेखनातून सुद्धा उतरत होता. मम्मी, तुला ह्याचं कारण माहिती आहे का जास्तीत जास्त? म्हणजे आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण मच्छी का खात नाही? काही कारण असतील का? श्रावणी सोमवार उपवास. अच्छा, ह्या वेळेला उपवास असतात. म्हणजे श्रावणामध्ये साधारण आपल्याकडे किती सण आहेत? सण पण असतात आणि उपवास देवांचे असतात. तर कारण कोणाला श्रावण पाळतात, म्हणजे महिनाभर खात नाही. आता मला सांग, हे श्रावण आपल्या ज्या पूर्वजांनी केलेलं आहे की श्रावणामध्ये मच्छी खाऊ नये, उपवास त्याच वेळेला जास्त का ठेवलेले असतील? मला वाटतं कारण मला सापडलेलं आहे. त्या कारणामध्ये कसं असेल माहिती आहे की शास्त्रीय कारण सुद्धा आहे की ह्यामध्ये मच्छी खाऊ नये. समुद्राला पाणी मिळतं, ते अनेक खनिज रसायनं घेऊन येत असतं. म्हणजे त्यावेळेला डोंगरातून पाणी येत असतं, इतर ठिकाणाहून पाणी येत असतं आणि ते पाणी आपल्या मच्छी म्हणजे जे मासे असतात त्यांना ते मिक्स होतं, मग त्या पाण्यामध्ये राहतात. मग ते अनेक रसायने पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे ती मच्छीच्या अंगामध्ये, तोंडामधून त्यांच्या शरीरामध्ये जात असतं आणि ते आपल्या पूर्वजांना माहिती असेल. म्हणून कदाचित ह्या वेळेला त्यांनी उपवास ठेवले असतील की पावसाळ्याच्या दिवसात मच्छी का खाऊ नये. पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे ह्या ज्या 3 मासामध्ये श्रावण मास आहे त्याच्यामध्ये मच्छी का खाऊ नये. पाणी डोंगरातून येणारा तो मिक्स होतो, अनेक ठिकाणी क्षारयुक्त पाणी, आणि तो येत असताना अनेक क्षार घेऊन येत असतो, रसायनं घेऊन येत असतो, म्हणून जोरात पण येतो. त्याच्यामुळे वादळ म्हणजे हे दुसरं कारण झालं की त्या वेळेला आपले जे मच्छीमार आहेत त्या मच्छीमार जास्त बोटी घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्या वेळेला वादळ वगैरे येत असेल, हेही कारण त्यांचं असेल. आणि तिसरं कारण म्हणजे ह्या वेळेला प्रजनन काळ असतो मच्छीचा. त्यांच्या पोटामध्ये अनेक असे अंडी म्हणजे मासे होणार असतात, जे त्यांची उत्पत्ती होणार असते, नाहीतर मच्छी कमी होईल. मग तो एक काळ असतो श्रावणातला. कदाचित हे आपल्या पूर्वजांनी तो विचार केला असेल आणि त्यामुळे हे श्रावण मास मध्ये मच्छी खाऊ नये. आणि त्याचं रासायनिक एक हे दिलेलं आहे, ते मी आता तुम्हाला पहिलंच सांगितलं की समुद्रात जे पाणी मिक्स होतं ते अनेक रसायनं आणि क्षारयुक्त मिक्स होतं आणि ते त्या माशांच्या शरीरामध्ये जात असतं आणि म्हणून आपण ती मच्छी कदाचित खात नसतं. आणि हे रासायनिक त्यांना पूर्वजांना माहिती आहे, म्हणजे पूर्वज आपले हे रसायन किंवा ह्या गोष्टी, प्रदूषण हे त्यांना माहिती असणार, म्हणून या गोष्टी माहिती आपल्याला दिल्या असतील. त्या सणांच्या द्वारे त्यांनी त्यावेळेला नारळी पौर्णिमेचा सण आहे, रक्षाबंधनाचा सण आहे, श्रावण मासामध्ये ते बरेच अनेक सण आहे. समुद्र खवळलेला असतो. समुद्रात नारळ टाकल्याशिवाय बोटी नेत नाही. हा, मग नारळ आपण वरुण देवाची पूजा करतो, वरुण देवाची पूजा करून मग आपण ते आपण बोटी आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि मग बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कारण पाणी येऊन तो खवळलेला असतो. आता आपण काय घेतोय? आपण माकड्या घेतलेल्या आहेत आपण. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतोय आपण माकड्यांमध्ये. मसाला थोडा जास्त.
1 चमचाभर मसाला घेतलाय. गरम मसाला आपण अर्धा चमचा घेतोय. माकळ्या हा एक उत्तम असा जेवणाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण जर आपले मसाले आगरी मसाले वापरले तर त्याला अशी टेस्ट येते. आणि ते आपण बनवलेले आगरी मसाले, पाटलांचे मसाले, गावचे पाटील मसाले येते. तर हे अतिशय पाऊण चमचा मीठ, म्हणजे आपण चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे मीठ हवं आहे त्याप्रमाणे आपण तिथे ते घ्यायचं आहे. आणि ज्या मिठाला जो मीठ त्याची उत्पत्ती ही सुद्धा आगरी लोकांनी, मिठाचे आगरे ज्याचे आहेत ते इथे त्याचे मेकर्स म्हणजे त्यांनी मीठ इथे साठवलेलं आहे. त्या मिठाच्या गोणीच्या गोणी पहिला साठवायच्या, आता थोडंफार कमी होत चाललेलं आहे कारण काही कारणे आहेत त्याच्यामध्ये. आता आपण ते मिक्स करून घेऊया. माकळ्या मिक्स करतोय आपण, त्याच्यामध्ये मॅरिनेट करतोय. मसाले घेतलेले आहेत एक आणि सगळे मसाले आणि माकळ्या आपण मिक्स करून आता आपण बाजूला आपला शिंगाळ्याचा मावरा शिजत आहे आणि त्याचा कालवण करतोय आपण. अशी 3 प्रकारची कालवण आपण करतोय आज. एक मांदेली आणलेली, त्याच्यामध्ये सुद्धा आपण खोबरं घेतोय माकळ्यांच्या कालवणामध्ये. खोबरं आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतो आणि त्याच्यानंतर ते ग्राइंडरवर मिक्स करतो आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये टाकतो. या पद्धतीची नेहमीच आपण मच्छी खातो. आपण जर मार्केटमध्ये किंवा हॉटेल्समध्ये आपण जर खायला गेलो तर ह्या मच्छीचा भाव आपल्याला भरपूर होत जाईल. त्यामुळे आपण आपले मसाले घरी आणून आपण त्याच पद्धतीने आपण मच्छी बनवू शकतो. आणि ही एवढी मच्छी आपण तिथे 1000 रुपयाला घेण्यापेक्षा, डिश 1000 रुपयाला घेण्यापेक्षा आपण घरामध्ये बनवून एक जास्त वेळ लागत नाही, म्हणून बोललो मी की ह्या जास्त वेळ लागत नाही या मच्छीला बनवण्यासाठी. एक अर्धा तासामध्ये आपल्याला कंप्लीट असा डिश पूर्ण होते. 2 चमचे तेल घेतलेलं आपण. त्याच्यामध्ये हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. लसूण, म्हणजे आपल्या पूर्वजांना एवढं ज्ञान होतं की आपल्याला ते शास्त्रीय कारण सुद्धा त्यांना ते जाणून असतील, पण ते शास्त्रीय कारण लोक मानत नसतील म्हणून ते देवाच्या नावाने किंवा सणवार त्यावेळेला आणून त्यावेळेला आपण मच्छी खाणं बंद केलेलं आहे. त्यावेळेला अशी अनेक कारणं आपल्याला या रेसिपीमध्ये कळत असतात आणि ते तुम्ही ती रेसिपी पाहत जा, कारण कारणं बरीच असतात. आपण आता लसूण आपलं शिजत आहे, फोडणी गेलेली आहे आणि त्याच्यावरती आपण माकड्या टाकलेल्या आहेत.
वाफेवरती शिजत आहे. माकड्यांचं पाणी होतं ना, माकड्यांचं वाफेवर दिल्यानंतर पाणी फुटते सगळा. हां. मग कसा असं नाही टाकायचं, जास्त रस टाकायचा नाही, तसंच पाणी. त्याचं पाणी सुटते का त्याच्यात? हां. हां, पाणी कमी, त्याच कारणामुळे पाणी आपण त्याच्यामध्ये कमी टाकायचं. हां. नाहीतर ते पाणी आणि प्लस त्याचं पाणी जे माकड्यांचं पाणी आहे ते मिक्स होऊन ते मग रसा जास्त होणार आणि ते ढकलवणी होणार, म्हणजे ते चव चांगलं लागत नाही. चव लागणार नाही. तर या ठिकाणी आपण शिंगाल्याचं कालवण मस्त शिजत आहे आणि दिसायलाही सुंदर दिसत आहे. पुन्हा एकदा वाफेवर आपण ठेवतोय. उतरू आता. त्या माकड्यांचाच रस्सा त्याच्यामध्ये पूर्ण झालेला आहे, आता पाणी झालेलं आहे त्याचं. टोमॅटो टाकते. त्याच्यामध्ये टोमॅटो घेऊ आपण. कालवण होत आहे. सोनकी मांदेली म्हणतात त्याला आणि ही समुद्राच्या किनारी असते. आपण मोठ्या नावाची मच्छी खात असतो, पण ती मच्छी तर चांगली आहेत, पण अनेक प्रकारची अशी मच्छी असते की ती किनारी आणि जवळपास मिळत असते. त्याचं महत्त्व जास्त कोणाला माहिती नसतं, पण ह्या जास्तीत जास्त मच्छी आम्ही ह्या प्रकारची खात असतो, कारण ते चवीने टेस्टी असतं. त्याच्यामध्ये हळद घेतलेली आपण, गरम मसाला, आणि आमचे आगरी मसाले, गावचे पाटील मसाले थोडा पाऊण चमचा घेतलेला आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा. इथं आपला माकड्यांचा कालवण शिजत आहे.
आपण आता मांदेल्यांचं सुकं करायचं आहे, सोनकी मांदेलं. तेल 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. लसूण, थोडं हिंग घ्यायचं. यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, आपल्याला सुका बनवायचं आहे. वाफेवरती आपण शिजवत ठेवूया. ही मच्छी अशी आहे की याला कमी शिजवावी लागते ना. कोकम घ्यायचं. इकडे आपलं माकड्यांचं कालवण शिजत आहे. दाखव एखादी माकडी काढून वरती. ही मच्छी आपण जास्त शिजवत नाही, त्याच्यामुळे त्या मच्छीला आपण बळी फिरू शकत नाही. त्याच्यामुळे ती आपण त्या चिमट्याने अख्खाच्या अख्खा टोप हलवतोय. त्याच्यामुळे अशा प्रकारे आपला सुक्का तयार होतो. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकतो जराशी.